सोलापुरातील फौजदार चौडी पोलीस स्टेशन समोर आपण बघू शकताय की आंध्र प्रदेश मधून आलेले काही प्रवासी जे आहेत ते ठिय्या मांडून या ठिकाणी बसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर या शिवबाबा ट्रॅव्हल्स मधनं ते या ठिकाणी आलेले आहेत। खरं पूर्ण ट्रॅव्हल्स जी आहे ती त्यांनी या ठिकाणी आणून ठेवलेली आहे। सर काय सांगाल, आंध्र प्रदेशचे हे रहिवासी आहेत, दाखल करायची प्रोसेस चालू आहे। गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर आपल्याला सगळी माहिती इत्थंभूत येते। आता मला या गुन्ह्याच्या अनुषंगाने तुम्हाला पूर्ण माहिती काय हवी आहे ते मी तात्काळ तुम्हाला देणं योग्य वाटत नाही। मला वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्यायला हवं। ही माहिती पूर्ण मिळाल्याच्या नंतर, गुन्हा दाखल झाल्यानंतर आपल्याला माहिती देण्यात येईल। खरं तर पोलीस स्टेशनच्या समोर हे बसलेले होते, तुम्ही आता त्यांना उठवून मध्ये आणत आहात। आता मला हे देता येत नाही बाईट, मला बाईट देणं योग्य वाटत नाही। मी पूर्ण माहिती घेऊन बाईट देणं योग्य वाटेल। ते बोलतायत तेलुगू, त्यांची भाषा आपल्याला समजत नाही। हिंदी किंवा इंग्रजीमध्ये त्यांना संवाद साधता येत नाही। तेलुगू भाषेचा मीडिएटर बोलवून त्यांच्या ह्याच्याप्रमाणे गुन्हा आम्ही दाखल करत आहे। त्यांची नावं, त्यांच्या हरवलेल्या वस्तू किंवा चोरीला गेलेल्या वस्तूंचे डिटेल्स घेऊन आम्ही गुन्हा दाखल तात्काळ प्रोसेस केलेले आहे। ड्रायव्हर आणि क्लीनर जे आहेत त्यांच्याकडेही सखोल तपास करण्याचा प्रोसेस चालू आहे। नक्कीच आपण बघू शकतोय की पोलिसांनी जे आहे ते या ठिकाणी तेलुगू भाषेचा मीडिएटर जो आहे तो बोलवलेला आहे आणि भाषेचा जो अडथळा आहे तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जाणवतोय। त्यामुळं ज्या पद्धतीनं ते दावा करतायत की आमचा ऐवज आहे, त्या ठिकाणी त्यांच्या ज्या बॅग्स आहेत त्या चोरीला गेलेल्या आहेत आणि त्या परत मिळाव्यात यासाठीचा हा यांचा आक्रोश आपल्याला दिसून येतोय। या ठिकाणी आपण बघू शकताय की या ज्या महिला आहेत, या महिला आपण बघू शकतोय की या तेलुगू भाषिक आहे, त्यांना कुठल्याही पद्धतीची मराठी भाषा जी आहे ती बोलता येत नाहीये। त्यामुळं भाषेचा जो अडथळा आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय। आणि एकूणच आपण जर बघितलं तर आज ते गाणगापूरला जाणार होते, मात्र ही जी बस आहे त्या बस मधून ज्या बॅगा आहेत त्या चोरीला गेलेल्या आहेत। मौल्यवान वस्तू असतील, त्यांची औषधं असतील ते चोरीला गेल्याचा दावा ते करतायत। त्यामुळे पोलिसांकडून सुद्धा त्यांना आश्वस्त केलं गेलंय की याबाबतचा गुन्हा जो आहे तो दाखल केला जाईल। आणि आपण बघतोय की त्यामुळं इकडची जी मंडळी आहेत ते आता पोलीस स्टेशन मध्ये गेलेले आहेत आणि आता बघायला लागणार आहे की पोलीस कशा पद्धतीनं या घटनेची चौकशी करतात आणि कशा पद्धतीनं या चोरट्यांना पकडलं जातं की नाही जात। या प्रवाशांच्या ज्या बॅग्स आहेत त्यामध्ये असणाऱ्या ज्या मौल्यवान वस्तू आहेत त्या त्यांना परत मिळतात का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे। विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।